नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे मलबेरीच्या पानांचा ग्रीन टी। चला तर मग बघूया कसा करायचा ते। मलबेरी म्हणजे ही अशी फळं जी असतात, हे जे फळ आहे हे मलबेरीचं फळ आहे, पिकलेलं फळ आहे। असं याची जी पानं आहेत, या पानांचा मी ग्रीन टी करणार आहे। ही पानं डायबिटीजसाठी खूप चांगली आहेत। ज्यांना शुगर आहे त्यांनी याचा ग्रीन टी नक्की घ्यावा। मी यामध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। माझा 1 कप हा 250 ml चा आहे। यामध्ये मी आता ही स्वच्छ धुतलेली मलबेरीची पानं घालते आहे। 1 2 3 4 5 आणि 6 ही अशी ही पानं मी आता यात घातलेली आहे। आणि याला आता मी चांगली खळखळून उकळी येऊ देणार आहे। मी दाखवते तुम्हाला उकळी आली की। हे बघा, आता आपल्या पाण्याला किती छान उकळी आलेली आहे। या क्षणी आता आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण झाकून द्यायचं। 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढूया। आता 5 मिनिटं झालेत, आपण आता हे झाकण काढूया। बघा तुम्ही, पानांचा रंग उतरलेला आहे। इवन पानांचा रंग देखील बघा तुम्ही बदललेला दिसतो। मी तुम्हाला पान काढून दाखवते। हे बघा, हा पानांचा रंग तुम्हाला बदललेला दिसत असेल आहे। ह्या पानाचा देखील रंग बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता तो हळूहळू त्यात उतरतो आहे। मी तुम्हाला गाळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा, तुम्हाला दिसत असेल पाण्याचा रंग बदललेला आहे। मी हे पाणी 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं उकळी आल्यावर। तुम्ही त्याला सतत उकळतही करू शकता। आता ह्यामध्ये तुम्ही लिंबू पिळायचं असेल तर पिळू शकता। आणि ज्याला ही अशी चव आवडत नाही त्यांनी मध टाकलं तरी हरकत नाही, पण डायबिटीजवाल्यांनी मध वापरायचं नाही। लिंबू मात्र ऐच्छिक आहे, तेही तुम्हाला हवं असेल तर पिळू शकता। बघा, हा असा सुंदर असा आपला ग्रीन टी झालेला आहे मलबेरीच्या पानांचा, जो की डायबिटीजसाठी खूप फायदेशीर आहे। पहा, तुम्ही देखील अगदी 5 मिनिटात होणारी गोष्ट आहे, करून बघा। रोज घ्या, काहीही हरकत नाही। अगदी झटपट होणारा असा घरच्या घरी ग्रीन टी। तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा। माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।